स्वातीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चॉकलेट मोदक रेसिपी पाहणार आहोत। लहान मुलांच्या आवडीचे आणि गणपती बाप्पालाही नक्कीच आवडतील असे हे चॉकलेट मोदक रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे। हे असं पॅकेटमध्ये हे डार्क कंपाऊंड मिळतं। हे डार्क कंपाऊंड म्हणजेच चॉकलेट केकचं रॉ मटेरियल ज्या दुकानामध्ये मिळतं तिथे मिळतं, नाही तर मग डीमार्टमध्येही मिळतं हे डार्क कंपाऊंड। तर असं आपण घेतलेलं आहे। 400 ग्रॅमचं एक पॅकेट असतं, त्याच्यामध्ये 4 बार असतात चॉकलेटचे। 100 ग्रॅमचे 4 बार असतात, जॉईंटच असतात। आता इथे मी तोडून घेतलेला आहे, 1.5 बार घेतलेला आहे, म्हणजे 150 ग्रॅम चॉकलेट घेतलेला आहे। रूम टेम्परेचरवरचंच आहे हे चॉकलेट। जेव्हा आपल्याला मोदक करायचेत किंवा चॉकलेट हे वापरायचं आहे तर त्यावेळेस फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं अर्धा तास आधी। तर आता हे चॉकलेट बारीक तुकडे करून घेत आहे मी, म्हणजे लवकर मेल्ट होईल। बारीक कापून घेणं गरजेचं आहे, म्हणजे फास्टमध्ये चॉकलेट मेल्ट होतं, वेळ लागत नाही चॉकलेट मेल्ट व्हायला। तर आता हे चॉकलेट मी पूर्ण कापून घेतलेलं आहे बारीक करून। गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळायला। पाणी उकळल्यानंतरच हे आपण चॉकलेटचं बाऊल पाण्यावर ठेवलेलं आहे आणि उकळल्यानंतरच हे बाऊल आपण त्यावर ठेवलेलं आहे। खालचं पाणी या वरच्या बाऊलला टच झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये खूप जास्त पाणी घ्यायचं नाही, म्हणजे ओव्हरफ्लो झालं नाही पाहिजे, पातेल्यातून पाणी बाहेर आलं नाही पाहिजे आणि ते पाणी या बाऊलला टच झालं नाही पाहिजे। फक्त त्याची वाफेने हे चॉकलेट मेल्ट होतं। याला डबल बॉयलर मेथड म्हणतात। तर डबल बॉयलर मेथडने आपण चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे। याच्यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी किंवा काहीच टाकलेलं नाही चॉकलेटमध्ये, प्युअर चॉकलेट आहे, बाकी काहीच नाही। तर आता हे वाफेने चांगलं मेल्ट झालेलं आहे, सतत हलवून व्यवस्थित घेतलेलं आहे। आपण बारीक तुकडे करून घेतल्यामुळे चॉकलेट लवकर मेल्ट होतं, वेळ लागत नाही अजिबात मेल्ट व्हायला। तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला चॉकलेटला शाईन येते। तर हे पहा, छान मेल्ट झालेलं आहे चॉकलेट, चॉकलेटचे अजिबात पीस राहिलेले नाही। अशा पद्धतीने आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे डबल बॉयलर मेथडने। याच्यामध्ये आपण पातळ होण्यासाठी काहीच टाकलेलं नाही, पूर्ण डार्क कंपाऊंड आहे, बाकी काही मिक्स केलेलं नाही। आता ते पातेल्या सकट मी खाली घेतलेलं आहे, चॉकलेट घट्ट होऊ नये म्हणून त्या गरम पातेल्यावरच ठेवलेलं आहे चॉकलेटचं बाऊल। आता मोदकसाठी मोल्ड घेतलेले आहेत, ते मोल्डसुद्धा तुम्हाला जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं तिथे मिळून जाईल। सिलिकॉन मोल्ड पण मिळतात यामध्ये, मी हे साधेवाले मोल्ड घेतलेले आहे। तुमच्याकडे जे मोल्ड असतील त्यामध्ये तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने हे मेल्ट चॉकलेट झालेलं ते घेतलेलं आहे, मोल्डमध्ये टाकून चमच्याने असं सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे मोल्डमध्ये। याचा एक लेअर द्यायचा आहे, घट्ट लेअर द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण चॉकलेट लावून घेतलेलं आहे मोल्डमध्ये, म्हणजेच चॉकलेटच्या साच्याला लावून घेतलेला आहे। आता मोदकच्या साच्याला चॉकलेट लावून घेतलेलं आहे, असं आपटून घ्यायचं, म्हणजे टॅप टॅप करायचं, म्हणजे खालपर्यंत ते चॉकलेट जातं, म्हणजे एअर बबल येत नाही। सर्व बाजूनी चॉकलेट पसरलं जातं आणि व्यवस्थित मोदक आपला निघून येतो ज्यावेळेस आपण मोदक साच्यामधून काढतो तेव्हा। तर आता ह्या उरलेल्याही साच्याला मी लावून घेत आहे अशा पद्धतीने, सेम त्याच पद्धतीने लावून घेतलेला आहे। चॉकलेटचा लेअर द्यायचा आपल्याला, जाड पातळ लेअर द्यायचा नाही, नाहीतर मग मोदक मोल्डमधून काढताना तुटतो, त्यासाठी आपल्याला जाड लेअर द्यायचा आहे। पुन्हा एकदा साच्यामधलं चॉकलेट मी साईडला पसरून घेत आहे, म्हणजे पुन्हा एकदा एक लेअर बसेल त्यामध्ये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राचं मी काढून घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे म्हणून थोडंसं मधलं चॉकलेट काढून घेतलेलं आहे आणि चॉकलेट टाकल्यानंतर हे पुन्हा असं आपटून घ्यायचं, म्हणजे टोकापर्यंत चॉकलेट पोचलं जातं आणि एअर बबल तयार होत नाही या मोदकमध्ये। असं फिरवून आपण याला कोटिंग करून घेतलेलं आहे चांगलं जाड चॉकलेटचं, म्हणजे आपला मोदक तुटणार नाही। आता या मोदकमध्ये भरण्यासाठी आपण स्टफिंग तयार करायचं आहे, त्यासाठी इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच विकतची कोकोनट पावडर आहे ना, ती घेतलेली आहे 4 ते 5 चमचे। त्यामध्ये आवडीप्रमाणे वेलची पावडर टाकलेली आहे। आता याला बाइंडिंग येण्यासाठी इथे कंडेन्स मिल्क म्हणजेच मिठाई मेड घेतलेला आहे। ही डेसिकेटेड कोकोनट पावडर आपली ओली होईल एवढं आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। मी 3 चमचे टाकून घेतलेला आहे। आता त्याची गोळी बनन एवढं आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं असतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गरज पडल्यास अजून कंडेन्स मिल्क घ्यायचं। तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही ही मेल्टेड चॉकलेट दुसऱ्या एका वाटीमध्ये 2-3 चमचे हे मेल्टेड चॉकलेट घ्यायचं आणि त्यामध्ये गरम दूध टाकायचं आणि असं घट्ट बॅटर बनवायचं त्याचं, आणि ते तुम्ही या डेसिकेटेड कोकोनटमध्ये टाकू शकता, म्हणजे चॉकलेटचं स्टफिंग तयार होईल। तर इथे माझ्याकडे कंडेन्स मिल्क म्हणजे मिठाई मेट आहे म्हणून मी ते वापरले। तुम्ही मेल्टेड चॉकलेट दुधामध्ये मिक्स करून तेही वापरू शकता या कोकोनट पावडरला बाइंडिंग येण्यासाठी। आता इथे मी याचे गोळे तयार करून घेत आहे। आता हे हलकंसं सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे सेट झालेलं आहे, बाहेरच सेट केलेलं आहे मी, फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही। आता हे जे गोळे केलेले आहे डेसिकेटेड कोकोनटचे ते त्यामध्ये प्रेस करून द्यायचे आहेत अशा पद्धतीने। खूप जास्त मोठे गोळे टाकायचे नाही, नाहीतर मग बाहेरनं चॉकलेटचं जे कवर आहे ते ब्रेक होतं, म्हणजे ते डेसिकेटेड कोकोनट बाहेर दिसतो, म्हणून छोट्या आकारात गोळी तयार करायची आणि वरनं हे असं चॉकलेट पुन्हा एकदा लावून घ्यायचं।
बंद करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. हे साईडला लागलेलं एक्स्ट्राचं काढून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे चॉकलेट आहे त्यामुळे थोडंसं असं पसरतं कारण हे मेल्ट आहे. साईडचं पुसून घ्यायचं किंवा असं काढून घ्यायचं आणि हे काढून घेतल्यानंतर आपटायचं एकदा, पुन्हा एकदा टॅप करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. तर हे अशाच पद्धतीने मी अजून एक तयार करून घेतलेलं आहे. आता उरलेल्या सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने आपण मोदक तयार करून घेणार आहोत. हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे. फ्रीझरमध्ये 5 ते 7 मिनिटातच हे सेट होतं. मी आता फ्रीझरमध्येच ठेवणार आहे पटकन सेट होण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हे असं प्लेन करून घेतलेलं आहे आपण. तर 5 ते 7 मिनिटानंतर हे छान सेट झालेलं आहे. आता ह्याला जर टच केलं तर अजिबात चॉकलेट ओली लागत नाही किंवा अशी हाताला बोटाला चिकटत नाही, म्हणजे हे छान सेट झालेलं आहे. हे चॉकलेट मोदक मी मोल्डमधून काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे चॉकलेट. तर खूप छान लागतात हे चवीला. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे साईडला जे एक्स्ट्राचं चॉकलेट लागले ते बाजूला काढून टाकायचं आणि क्लीन असा मोदक आपला तयार झालेला आहे. मस्त चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे मोदक आहेत. तुम्ही एकदा नक्की करून पहा. याआधीही मी पान मोदक आणि ओरिओ मोदकची रेसिपी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, नक्की चेक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.